गणनाथ 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 नाथ नाथ गणनाथ 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 नाथ नाथ गणनाथ 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 नाथ नाथ गणनाथ सुख करता दुख हरता मंगल मूर्ती मोरया गजवदना गणनायक पावन मूर्ती मोरया सुख करता दुख हरता मंगल मूर्ती मोरया गजवदना गणनायक पावन मूर्ती मोरया गणनाथ। तुम्ही मला असं आत का बोलवलं हायजी? कारण मी तुला वचन दिले होते, योग्य वेळ आल्यावर मी तुला सहाय्य करीन आणि ती योग्य वेळ आता आली आहे। आख्यानामध्ये जे झालं त्यातनं मी अजून सावरले नाही बघा। ते स्वाभाविकच आहे। आजवर ज्यांच्या संग माझा तंटा होत आला, ज्यांच्या संग मी वाद घालत होते, त्या पार्वती देवी आहे ती। त्या आता मला समजल्यावर मला स्वतःचीच लाज वाटायला लागली आहे। स्वतःला अपराधी समजण्याचं कारणच नाही, कारण मातेने तुला केव्हाच क्षमा केलं आहे। आसपातूर समध्यांनी माझ्यासाठी लई केलंय, पर अजून बी मला आठवण म्या कोण आहे ते। एक गोष्ट ध्यानात ठेव की शेवटच्या क्षणापर्यंत तुला प्रयत्न करायचे आहे। पर प्रधानजी आणि लक्ष्मी देवी कोण आहे ती हे कळालं, देवी कोण आहे ती ते बी कळालं, पर आता कोण कळायचं राहिलं आहे? मी कोण आहे हे कुठे ठाऊक आहे तुला? खरंच की आसपातूर मनातलं येळ आलं का तुम्हासनी विचारावं, पर राहून गेलं। असे योग असतात, पण का नाही विचारलंस? सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं। बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं। एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा। तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं। हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला। तो आनंद महत्त्वाचा। हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया। आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी। अभिनंदन। आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी। अभिनंदन। काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली। हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे। त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये। खूप झालं आता, चांगुलपणा खूप झाला। मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं। अगो पण आईच म्हणली काय तिची? पटला काय ती का? मला माहिती। आई मी तुम्हाला नंतर फोन करते। हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ। सॉरी। सॉरी काय त्या? नेहा आले। आई मी येते। हो काकू येते। सावकाश जाग। हो हो। मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया।